कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाहीये. दादांकडे कोणीही जरी गेलं तरी दादा असं वरमान करून पण बघत नाही की हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पातीचा आहे. पण हा लक्ष्मण हाके आहे ना, हा दारू पिणारा, ह्याला मागच कितीतरी लोकांनी मारलेले. कारण ह्याची लायकी तरी का दादांविषयी बोलण्याची. तो इतका घाणेरडा माणूस आहे. तो जर बारामतीत आला ना, आम्ही महिलाच बाकीच्या जाऊ द्या पण महिलाच त्याला तुडवून मारू. जर त्यांनी दादांविषयी काही बोलला ना तर आम्ही महिला त्याला अजिबात सोडणार नाही. आज बारामती या ठिकाणी माते पेरू लक्ष्मण हाके याच्या विरोधात सोडो मारो आंदोलन तमाम बारामतीकरांच्या वतीने 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या वतीने करण्यात आलं. सातत्याने प्रसिद्धीसाठी हापपलेले लक्ष्मण हाके खालच्या पातळीवर जाऊन आदरणीय अजितदादा पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती खालच्या थराला जाऊन टीका करतात. 25 कारखाने घेतले, हे चोर आहेत. अरे बाबा, तुझ्या बापजातीचा घेतला का कारखाना एखादा? तुझं काय घेतलंय? जे कष्ट करेन ते घे. तू बांधाव बसतोय, गांजा ओढतोय, दारू पितोय, तू काहीच करत नाही. ज्यांच्यात कर्तृत्व आहे ते घेतात. तू कशाला टीका करतोय? आणि समाजाचा वापर तू ढालवून करत असेल तर हे बरोबर ना. आताच आमचे मी बोलू बी शकतो, पण आम्ही आदरणीय अजितदादांचे कार्यकर्ते, आम्ही पातळी सोडणार नाही. आणि तू बारामतीत येऊन ओपन चॅलेंज देतो की मी आलोय. आम्ही कुठल्याही पद्धतीने आंदोलन करणार नव्हतो किंवा त्या हरमखोरच्या फोटोला जोडं मारणार नव्हतो. पण टीव्ही चॅनल पाहिल्यानंतर ती तळपायाच्या मस्तकाला जाते. त्याची बोलण्याची पद्धत ठीक आहे, तुला संविधानाने अधिकार दिलेला आहे, तू बोल, पण बोलण्याची पद्धत वेगळी असती. तू बांधाव बसून मागणी करतो ओबीसीच्या निधीची, त्याला पत्र द्यायला लागतो. तू प्राध्यापक आहे का? तू एडपाट कुठला साधा कार्यकर्ता आहे? प्राध्यापक म्हणून तू स्वतःला मिरवतो. तू प्राध्यापक, तू पत्र दे ना त्यांना. मुख्यमंत्र्यांना पत्र दे, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दे. न देता फक्त प्रसिद्धीसाठी विशिष्ट समाजाची बाजू घेऊन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांच्यावर खालच्या बाजूला जाऊन टीका करतो. प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं, पण तुला हा समाज बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. नीम का पत्ता कड़वा है.